नमस्कार मित्रांनो, मी विलास सिरसाट डिजिटल मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो आजचा व्हिडिओचा थंबनेल तुम्ही बघितला असेल. रेशन कार्ड संदर्भात खूप काही लोकांकडे रेशन कार्ड आहे, परंतु जीर्ण झालेलं आहे, तुटलेलं आहे, फाटलेलं आहे. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण आता नवीन प्रकारचं डिजिटल रेशन कार्ड आलेलं आहे. ते आपण वेबसाईटद्वारे आपल्याच मोबाईलद्वारे 2 मिनिटात कसं डाउनलोड करू शकतो या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण अपडेट आणि व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण असेच खूप महत्त्वपूर्ण योजनांसंबंधित व्हिडिओ जेव्हा मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असतो ते सर्वात पहिले तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो खूप काही लोकांकडे असं रेशन कार्ड आहे की ते त्याच्यामध्ये नाव दिसत नाही, किंवा तुटलेलं आहे, फाटलेलं आहे. झेरॉक्स मारायला गेलो तर आपल्याला क्लिअर झेरॉक्स दिसत नाही. कुठेही शासकीय योजनांसाठी जर आपण कुठं रेशन कार्ड लागत असेल तर आपण चांगल्या प्रकारे देऊ शकत नाही. त्या संदर्भात आता नवीन डिजिटल रेशन कार्ड आलेलं आहे आणि ते आपल्या मोबाईलद्वारेच आपण कसं डिजिटल डाउनलोड करू शकतो या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ कुठे स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्याच मोबाईलद्वारे आपण आपलं रेशन कार्ड कसं डाउनलोड करू शकतो A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, टाइमपास न करता सुरू करूया व्हिडिओला आणि पाहूया आपलं रेशन कार्ड आपण डिजिटल पद्धतीने कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो ते आपल्या व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला. Audio Jungle. Audio Jungle. तर मित्रांनो, अगदी 1 ते 1.5 मिनिटात आपण आपल्या डिजिटल रेशन कार्ड आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतो. ते पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. सुरू करूया व्हिडिओला. बघा, सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरला जायचं आहे. त्या प्ले स्टोअरमधून सर्चमध्ये जाऊन तुम्हाला मेरा रेशन, हे बघा, पहिल्यांदा मेरा रेशन हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. जसं मी करतोय. मेरा रेशन ॲप डाउनलोड झाल्यानंतर त्याला इन्स्टॉल करून ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. आपला डिस्प्लेवरती असं दिसल्यानंतर लॉगिंगमध्ये तुम्हाला बेनिफिशरी युजरमध्ये आपला आधार नंबर, कुटुंब प्रमुखाचा आधार नंबर फिलअप करून घ्यायचा आहे. मित्रांनो, आधार नंबर फिलअप केल्यानंतर समोर दिसलेला कॅपचा तुम्हाला जसा तसा टाईप करून घ्यायचा आहे. आता बघा, मी टाईप करतोय. आधार नंबर टाकल्यानंतर कॅपचा फिलअप केल्यानंतर लॉगिंग विथ OTP या खालच्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP सेंड होईल. जसं इथं झालेलं आहे बघा स्क्रीनवरती. तो तुम्हाला कॉपी करून किंवा जसा जसा इथं टाईप करून घ्यायचा आहे. तो टाईप केल्यानंतर बघा, तुम्हाला व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती. ओके केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्किप करून पुढं बघा पूर्ण डिटेल दिसणार आहे. आणि ह्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला रेशन कार्डच दिसून जाणार आहे. मेरा रेशन मेरा अधिकार या वरच्या ॲरोवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता आपल्या फॅमिलीमध्ये किती लोकांचे रेशन कार्ड ऑनलाईन आहे. डिजिटल रेशन कार्डची पण तुम्हाला दिसून जाणार आहे. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं ॲरोवरती तर ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीत बघू शकता आणि जवळच्या महाई सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर जाऊन तुम्ही PVC कार्ड बनवू शकता. चला तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.